अंजली दमानी यांच्या निशाण्यावर अजित पवारांविरोधात अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार। अजित पवारांचा थेट माफीनामा, अजित पवार भाषणाच्या ओघात बोलले होते अपशब्द। डेटा सेंटर उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफी घेतल्याचा बनाव, चुकीची माहिती देऊन 40 एकर जमिनीचा व्यवहार फक्त 500 रुपयात, पुणे कथित जमीन खरेदी गैरव्यवहाराबाबत दमानी यांचे नवे दावे। मुश्रीफ यांचे वर्तन पाकधार्जिणे, कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य कसाबची पाठराखण केल्याचा एम मुश्रीफ यांच्यावर ठपका। लाडक्या बहिणी महायुतीच्याच पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंचं नागपुरात वक्तव्य। पुण्यात महिलेनं केला पुरुषावर अत्याचार, वकील असल्याची बतावणी करून महिलेकडून धमकी। इस्लामी दहशतवादी डॉक्टर ओमरला निवारा देणारा अटकेत, निवारा देणं शोएबला भोवलं। दुबार मतदाराच्या मुद्द्यावरून आक्रमक ठाकरेंना दणका, किशोरी पेडणेकरच निघाल्या दुबार मतदार। मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न, जितेंद्र सिंह यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक, IIT संदर्भातील वक्तव्याचा केला निषेध। मुंबई नामांतराचं कर्तृत्व भाजपाचं, राज ठाकरेंचे आरोप हे फक्त फ्री स्टाईल, भाजप प्रवक्ता नवनाथ बन यांचा ठाकरेंना टोला। शिर्डीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप। समता परिषदेला हवाय महात्मा फुले यांच्या पुण्यातला घराचा ताबा, बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतीकडून समता परिषदेच्या मागणीला विरोध। उद्धव ठाकरे सेक्युलर झालेत, MIMनं ठाकरेंना दिलं सेक्युलर झाल्याचं प्रमाणपत्र। नातेसंबंध बिघडले म्हणजे बलात्कार होत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। चांदवडमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची 2 मुलांसह आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य। गांजा तस्करीत भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षाला अटक, नागपूरच्या काटोलमधून 6 जण अटकेत, वैभव काळे असं भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं नाव। मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा, कराड पाटण मार्गावर वाहनं अडवली।